लक्ष्मीनारायण प्रोडक्शनच्या वतीने आणि अष्टविनायकच्या सौजन्याने किंवा प्रयत्नाने कुमार सोनींचा भूलभुलैया हा नाटक रंगभूमीवर येत असा रे महाराजा. या नाटकात चांगला यश दे रे महाराजा. कुमार सोनींच्या नाटकांचे आतापर्यंत जेवढे प्रयोग झालेले असत त्याच्या दुप्पट प्रयोग होऊन दे रे महाराजा. आणि ह्या नाटक नुसता मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात नाही तर संपूर्ण जगात फेमस होऊन दे रे राजा. आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. कलाकारांका सुखी ठे. वडाची साल पिंपळा पिंपळाची साल वडाकला त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. आमच्या नाटकाचे भरपूर प्रयोग होऊन दे रे महाराजा. अवॉर्ड आमच्या कलाकारांका मिळान दे रे महाराजा. आणि कुमार सोनींचा हा 125वा नाटक अजरामर होऊन दे रे महाराजा. आमच्या नाटकाचो मेन कापड हिरो साहिल देसाई एका ह्या वर्षात 9 सिनेमे मिळान दे रे महाराजा. हे देवा महाराजा आमका यश दे, यश दे, यश दे. जर कोणाची बाहेरच्या बुद्धिची नजर लागली असेल तर ती तुझ्या पायाखाली घालून घे रे महाराजा. आणि ह्या नाटक भरभरान चालन दे रे महाराजा. तिकीट काउंटर म्हणजे बुकिंग हाऊसफुल होऊन दे रे महाराजा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय. आवाज माझा या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आपण भेटणार आहोत अशा अवलियाला जो नाटकातला खूप जुना आणि सगळ्यांचा आवडता आणि बालदोस्तांचा आवडताच आहे. तो आहे अमीर. अमीर नमस्कार. नमस्कार. अभिनंदन तुझं. या नवीन बुलबुले या नाटकामध्ये तुझं एक पात्र असं निर्माण केलं, असं एक वेगळं पात्र लोकांना बघायला मिळणार आहे. पण त्याआधी मला सांग, तुझा हा नाटकाचा जो प्रवास आहे तो कुठून आणि कसा सुरू झाला आणि कसा काय मुंबईतून आज या बुलबुले या नाटकापर्यंत तो पोहोचला, जरा आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार. माझं नाव अमीर अरुणाचा तडवळकर. मी मूळचा सोलापूरचा आहे आणि बालनाट्यापासून काम करत होतो. आणि कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा, लघुनाटिका स्पर्धा, मुकनाट्य, पथनाट्य ह्यातून माझा प्रवास सुरू झाला. आणि 2005 साली मी पहिला चित्रपट केला होता जत्रा. त्याच्यामध्ये राजू विलन जो टकलू असतो तेच कुठेतरी असतील त्यांना मारायचं ते कॅरेक्टर मी साकार केलं होतं. त्यानंतर 2013 साली मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं गेला उडत, ज्याच्यामध्ये सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत होते आणि मी विलनची भूमिका केली होती. हो, खूप खूप गाजलं होतं ते नाटक. आमच्या जवळजवळ 250 प्रयोग होऊन गेले त्याचे. त्याच्यानंतर सुप्रिया पाठारे, विजय पाटकर सर, प्रथमेश परब, विदिशा मस्कर, गौरव मालणकर यांच्याबरोबर मी एक नाटक केलं होतं 10 बाय 10 नावाचं. त्याच्यानंतर अंशुमन विचारे सरांबरोबर एक नाटक केलं होतं. अंशुमन विचारे, उदय नेने सर यांच्याबरोबर वाकडी तिगडी नावाचं. आणि त्याच्यानंतर आत्ता एक माझं खूप नाटक खूप छान गाजलं होतं, त्याचं नाव आहे सफरचंद. त्याच्यामध्ये शंतनू मोगे सरांनी आणि सगळे पुरस्कार, पहिले पुरस्कार त्या नाटकाला मिळाले होते. हो. आणि त्याच्यानंतर आत्ता हे नाटक साकारतोय भूलभुलैया. खरं तर हा प्रवास खूप कठीण होता. म्हणजे सोलापुरातून इथं येऊन स्थायिक होऊन असं नाटकामध्ये छान छान रोल मिळणं, ते साकारणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्याचबरोबर गणेशदादांनी सांगितलं तर मी व्हॉइसओव्हर आर्टिस्ट आहे. मी कार्टूनच्या डोनाल्ड डकचं व्हॉइसओव्हर मी करायचो. तर त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. तर असा हा एकंदरीत प्रवास होता. आणि ह्या नाटकामध्ये मी धर्मा नावाचं कॅरेक्टर करतोय, धर्मराज साळुंखे नावाचं. आणि खरोखर खूप छान वाटतंय, कारण आत्तापर्यंत जी नाटकं झाली ती कॉमेडी झाली, कॉमेडीमधला सिरियस रोल झाला, असे वेगवेगळ्या. पण हे हॉरर सस्पेन्स, जसं आत्ता सांगितलं की आत्म्याच्या शोधात असलेले तांत्रिक, वैज्ञानिक, ह्या सगळ्याची सांगड असलेलं एक वेगळंच नाटक. आणि एका NSD मधून आलेल्या एका दिग्दर्शकांनी, ज्याची ही 125वी नाट्यकलाकृती आहे. मला जेव्हा कळालं, मला जेव्हा पहिला फोन आला की असं कुमार सोनी सर करतायत, त्यावेळेसच मी हो म्हणालो. कारण मला माहिती होतं की कुमार सोनी सर काही
साधं काही करणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. काहीतरी डिफरंट आणि आणि ते स्वतः प्रकाश योजनाकार आहेत. ते स्वतः 5-5 ऑप्शन्समध्ये संगीत असतात. त्याच्यामधलं त्यांना जे आवडेल तेच संगीत ते करणार. त्यांना जे रुचेल तेच करायचं आणि ते डिबेट करतात. ते म्हणतात, चर्चा करतात. मला विचारा, मला प्रश्न विचारा. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. म्हणजे लूक का द्यायचा, मुवमेंट का करायची, मुवमेंट बरोबर डायलॉग का द्यायचे. अशा असंख्य गोष्टी आहेत की इतकी वर्ष व्यावसायिक नाटक करून सुद्धा अरे यार, पण ह्या अँगल मी कधी बघितलंच नाही. अशा खूप गोष्टी या नाटकामध्ये शिकायला, पाहायला, अनुभवायला मिळाल्या. आणि मी खरोखर रसिक प्रेक्षकांना सांगेन की जसं लोक कॉमेडी नाटक बघतात आणि डोकं बाजूला ठेवून येतात, आपल्याला हसायचं असं ठरवून येतात, तसंच हा दाखणीचा विषय की हा अंतर्मुख तर करेलच आणि तुम्हाला विचारही करायला लावेल आणि तुम्हाला अरे बापरे एकदम हे कसं काय, असं कसं काय, हे शॉक तुम्हाला या नाटकात नक्कीच बसणार आहेत. त्यामुळे माझी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून भूलभुलैया हे नाटक पहा. शॉक बसतील पण तुम्हाला अशी भीती वगैरे वाटणार नाही. हां, ठीक. तुम्हाला असं वाटतं अरे हे कसं काय झालं, अरे बापरे असं आहे होय. मी म्हणालो ना की हे अंतर्मुख पण करणार आहे, विचार करायला पण लावणार आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला इतक्या गोष्टी जाणवतील, स्वतःला फील होतील की हो रे हे खरंच आहे, हे असंच आहे. विज्ञान, तंत्रविद्या आणि गिमिक या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. लाईट आहे, म्युझिक आहे, नेपथ्य आहे, म्हणजे कमाल आहे. आणि मला तर खूप धमाल येते ही कॅरेक्टर करताना. हा प्रचंड बॅटिंग, एकदम जबरदस्त भूमिका मिळाली मला. मी पण आधी कंपल्सरी मी आधी, कारण मी लहानपणापासून बालनाट्यातून आलेलो आहे, त्यामुळे आधी संहिता वाचायची. मग अच्छा, मग त्यातनं माझं कॅरेक्टर काय, मग मला काय सांगायचंय आणि अगदी फ्रँकली सांगायचं तर मी लोकांपर्यंत किती पोहोचणार आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून, किंवा माझी एस्टॅब्लिशमेंट किती होणार आहे, माझं कॅरेक्टर तसा आहे का की आला आणि गेला असं आहे. ह्या सगळ्याचा वैयक्तिक अभ्यास करून, संहिता वाचून आणि मग दिग्दर्शक कोण आहेत, आपले सहकलाकार कोण आहेत, हे खूप महत्त्वाचं असतं. आता तुम्हाला खोटं वाटेल सांगताना आमची टीम असली सॉलिड आहे की कोण तू शाणा आहे तू असं कोणीही नाही, कोणी नाही. एकदम रिस्पेक्ट रिस्पेक्ट गिव्ह अँड टेक. आणि नाही यार बोल काय, हां काय, नाही नाही आमरे असं नाही होतं, हे असं करायचं. मग म्हणलं का काय झालं, असं का करायचं. मग हे हे आमचं चर्चासत्र असतंच असतं कंपल्सरी. मग त्यामुळेच एक परिपक्व असं प्रोडक्ट आम्हाला मिळणार आहे, जे की आम्ही लोकांना ते पुट ऑन करणार आहोत. हे आम्हाला पटायला पाहिजे जी गोष्ट आम्ही करतोय, तर आम्ही लोकांना पटवून देऊ शकू. मग त्यामुळं की एकमेकांचं आमचं बॉन्डिंगच एवढं पॉवरफुल आहे की त्याच्यामुळे लोक बघताना सुद्धा असे होणार, असे होणार कधीच नाही, एकदाही नाही. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं आणि आय एम व्हेरी थँकफुल की एवढा मोठा माणूस माझ्या जन्माच्या आधी 1973 सालचा दिग्दर्शक, तेव्हापासूनचा राजा माणूस. खरंच मला, जसं आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले ना, एवढा मोठा माणूस आहे. पण माझी मीडियाला सुद्धा नम्र विनंती की त्याचं दखल घ्या की किती टॅलेंट आहे आणि माणूस म्हणूनही अप्रतिम आहे. आजपर्यंत कधीही कोणावर एकदाही ओरडले नाही. हां, मग ते तुम्हाला डिबेट होणार तुमचा की हे असं का आहे, हे आम्ही पटवून नाही सर तुम्ही असा अँगलने विचारता. नाही, पण दिग्दर्शकीय दृष्टिकोन असा आहे. आता तू बघ आणि तू सांग मला काय वाटतं. मग आपल्याला असं होतं की हो यार, हे तर बरोबर आहे. ऑब्वियस ना, एक्सपिरियन्स मॅटर. एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, एवढे अनुभव आहेत. मग ते अशोक मामा असतील, लक्षा सर असतील, ते त्या काळापासून ते आत्ताच्या कलावंतांना हाऊ टू हँडल, कसं त्यांच्याकडून काम काढून घ्यायचं, कशी एखादी कलाकृती घडवायची. मग फक्त अभिनयातून नाही, परत परत मी तेच सांगतोय की हे नाटक जे परिपक्व झालंय, त्याला लाईट आहे, म्युझिक आहे, नेपथ्य आहे, मग अभिनय आहे, आजची जी सांगड आहे आणि ह्याच्यामधलं आमचं एक नऊ रस नऊ रंग आणि ह्याच्यामध्ये कलाकारांचं बॉन्डिंग असं दूध मी शक्कर सगळं एकदम पेटी पॅक माल मिळालं असं आहे. आपण सर सर खरंच खूप सॉलिड आहे माझ्यासाठी, अप्रतिम. म्हणजे कधी असं इरिटेशन नाही किंवा काही नाही. इथं आलं की फक्त इथं, म्हणजे ते घरी जातात ना तर ते रात्री मेसेज करतात, हे मला आज जिथं आपण लॉक झालो होतो ना तिथं मला आता असं सुचलंय, उद्या सकाळी आलं की सांगतो. म्हणजे एखादा नट इथून घरी गेल्यानंतर एकदा झोपू, आज दिवसभर नाटक नाही.
पण ह्या माणसाच्या डोक्यातून जात नाही सर. तो पण उभं राहत नाही. हो, म्हणजे इथूनही गेल्यावर त्यांच्या डोक्यात तेच चालू आहे. हा सॉलिड डिरेक्टर मला मिळाला. खरोखर खूप छान वाटलं. आणि केदार सर असतील किंवा रणजित सर असतील, त्यांचे मनापासून आभार. या नाटकामध्ये परिणिता पावसकर, ती डॉक्टर आहे, स्वतः फिजिओथेरपिस्ट आहे, आणि तिने खरं तर माझं नाव सजेस्ट केलं. हो हो. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो, ती माझी पहिली भेट होती कुमार सरांची. असं बघितलं सरांना, अरे ओके एकदम ह्याच पाहिजे आपल्याला. म्हणजे त्यांनी माझं रिडिंगही बघितलेलं नव्हतं. हो, त्यांनी माझं रिडिंगही बघितलं नव्हतं, ऐकलं नव्हतं की काहीच नव्हतं. आणि मग दिली स्लिप, म्हणले वाच, वाचला, धाड धाड धाड, हा बस बस बस, झालं झालं झालं, मला कळालं काय. हा, ते ज्याला म्हणतात ना, शेतावरून भाताची परीक्षा. शिवछत्रपती मालिकेमध्ये मी सरदार रायाराव ही भूमिका साकारली होती. राजा शिवछत्रपती स्टार प्रवाह. त्याच्यानंतर बाजीराव मस्तानीमध्ये मी तुर्कताज खानची भूमिका साकारली होती. आणि आत्ता जिजामातामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर अफजल खानाची भूमिका मीच साकारली होती. आणि असंही अफजल खानाचे शो चालू असतात. हां, अफजल खान वध मग मध्ये थोडीशी कॉन्ट्रोवर्सी आली होती, त्यामुळं मग त्याच्यावरती बंदी झाली होती. त्यामुळं पण अफजल खान वधाची शो आत्ता अगदी स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा पनवेलला आम्ही अफजल खान वधाचा शो साजरा केला. असं काही नाहीये की डावललं जातं वगैरे, पण जसं रिक्वायरमेंट मॅटर, की जसं सरांनी इमॅजिन केलं होतं धर्मराज साळुंके कसा असेल, आणि मी आल्यावर त्यांना माझ्या धर्मराज साळुंके दिसला. असं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आता दिग्पाल लांजेकर सरांचे तर मी 2 फिल्म केल्या होत्या ऐतिहासिकवाल्या. त्यामुळं असं काही डावलत नाही किंवा त्यांना मी माहिती नाही अशातलाही भाग नाही. रिक्वायरमेंट मॅटर. हो हो हो, त्या पद्धतीने. कारण आता 1 तारखेला 1 मेला रितेश देशमुख सरांची फिल्म होती शिवाजी महाराजांची. हां, मग रोहन मापुसकर सरांची माझी विचारणा झालेली होती. आमचं बोलणं झालेलं होतं त्यामधल्या कॅरेक्टरसाठी. पण मग त्यांना हिंदी आणि नामवंत असे पण हवे. त्यांचे ते म्हणूनच म्हणलं रिक्वायरमेंट मॅटर. असं काही नाहीये की ते मला डावलतायत किंवा ते मला विसरले. हे रिक्वायरमेंटवर आहे. नम्र विनंती आहे की आपण भूलभुलैया या नाटकासाठी नक्की यावं. आणि मी आवाज माझा संस्थांचे मनापासून आभार मानतो, कारण हेच मोठं माध्यम आहे तुम्हा रसिकापर्यंत पोहोचवणारं. त्यामुळं या तुमचेही मनापासून आभार, रसिक प्रेक्षकांचेही आभार. नक्की या भूलभुलैया. धन्यवाद.